सर्वसामान्य घरातला माणूस कार्यकर्ता आज जवळजवळ किती वर्ष काम करतो. पक्षाने मला बाळासाहेबांच्यामुळे, रघुवीर आनंदीके साहेबांच्यामुळे, उद्धव साहेबांच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला न मागता सर्व मिळालं. राहिलं सभागृहाचं पद. ज्यावेळेला यांची 2 मुलं गेली तेव्हा मी स्वतः त्यांच्या पद लढण्याकरता तिथे गेलो होतो. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर झाला होता. त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्याबरोबर होतो. इव्हन शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर होतो. त्यावेळेला ते विधान परिषदेमध्ये सर्व जे काय त्यांनी केलं म्हणतात तेव्हा गद्दारी केली, त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्या शेवटच्या क्षणाबरोबर होतो. आणि ते बघितलं असेल तुम्ही की त्या कशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते सर्व केलं. शेवटी जे खुर्ची करतात तुम्ही सर्व केलं ना. मला जर उद्धव साहेबांनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे असेल तर मी देतो, बंगला सोडला तरी तुमचा हट्ट होईना, तुम्हाला शिवसेना संपवायचीच होती. आणि अशा परिस्थितीमध्ये ठाणेकर, मला वाटतं आमचे पत्रकार मित्र सुद्धा माहिती आहेत, राजन विचारे काय आहे, नरेश मस्के काय आणि एकनाथ शिंदे काय, हे सर्व पत्रकारांना माहिती आहे, ठाणेकरांना. आणि ही लोक माझ्या बरोबर आतून बघितलं असेल, कुठेही भाड्याची माणसं आणलेली नाही. हे सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे, महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आप असेल, संभाजी ब्रिगेड असेल, RPI असेल, ही सर्व मंडळी दिवस रात्र माझ्याबरोबर काम करत आहेत. आज बघितलं साहेब एवढ्या मोठ्या 45 डिग्रीमध्ये सुद्धा ही सर्व फॉर्म भरायला आले होते. आणि आज गेले किती दिवसापासून हा माझा प्रचार गेले 3-4 महिन्यापासून त्या ठिकाणी चालू. तुम्ही काय बोलता? हे सर्व अहो साहेब, तुम्ही कुठले खिशातले पैसे घालून काढला? सर्व कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन ते तिकीटं काढून सर्व हे केलं होतं. तुम्ही काहीच केलेलं नाही खर्च. मी स्वतः किती शो हे केले, प्रत्येक विभाग प्रमुखाला शो दिले होते. तुमच्या खिशातले पैसे तुम्ही दिले तेवढं. तुम्ही काय सांगता एवढं हे केलं ते केलं. आणि तुमच्याकडे सर्व महानगरपालिका होते, काय धंदे केले तुम्हाला लोकांना माहिती आहे ना. नरेश मस्के किंवा ही सर्व मंडळी आहे त्या महापालिकेमध्ये काय करत होते? भ्रष्टाचार तिथे करत होते. आणि या भ्रष्टाचार तिकडे कोणाला म्हणायचे? गोल्डन गँग आणि ते गँग. तुम्ही काय सांगता हे केलं ते केलं. आणि तुमच्याकडे सर्व महानगरपालिका होते, काय धंदे केले तुम्हाला लोकांना माहिती आहे ना. नरेश मस्के किंवा ही सर्व मंडळी आहे त्या महापालिकेमध्ये काय करत होते? भ्रष्टाचार तिथे करत होते. आणि या भ्रष्टाचार तिकडे कोणाला म्हणायचे? गोल्डन गँग आणि ते गँग. काय प्रकारची टेंडर सेटिंग करायची, काय करायचे? आज ठाणे महापालिकेची काय वाट लावून ठेवले तुम्ही? या ठाणे महापालिकेत जनतेचा पैसा कर रुपी तिकडे आलेला आहे विकास कामासाठी, त्यांची पोटं भरण्यासाठी गेलेल्या आहे. आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महानगरपालिका खाली करून ठेवलेले आहे. शासनाकडून पैसे द्यावे लागतात. 1 महिन्यापूर्वी 15 कोटी रुपये फक्त त्या महानगरपालिकेमध्ये होते. सर्व गव्हर्नमेंटकडून फंड आणून तुम्ही ती महापालिका चालवता. काय महापालिकेचे तुम्ही कारोबार तुम्ही केलेले? महापालिकेची वाट लावून ठेवली, मुंबई महापालिकेची वाट लावून ठेवली. आज महापालिकेचे हे जे पैसे काढले तुम्ही, कर्मचाऱ्यांचे भविष्य निधीचे पैसे काढले तुम्ही. रिटायर झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पैसे द्यावे लागतात, त्याच्यावरती तुम्ही डल्ला मारली. आणि कसलं तुम्ही सांगताय दिघे साहेब? तुम्ही आलात कधी? हो, आम्ही बोलत नाही, अजूनही बोललेलं नाही. मला बोलायला लावू नका. अजूनही तुम्हाला सांगतोय या चॅनलच्या माध्यमातून जे आहे थोडी ठेवून द्या. कारण तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे हे राजन विचारांनी काढले आणि त्या पक्षाचे अजूनही प्रामाणिक आहे. तुमच्यासारखा गद्दार आलेला नाही, त्यामुळे तुम्हाला बोलायचा काही हक्क नाही. या नरेश मस्केला राजन विचारे घेऊन आला होता काँग्रेसमध्ये जेव्हा चालला होता तेव्हा. या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता, त्यावेळेला मी घेऊन आलो. आणि ते कोणाच्या सांगण्यामुळे? उद्धव साहेबांच्या सांगण्यामुळे. जाऊ दे, त्या राजाला आपल्या त्या ह्याला घेऊन येतो, नरेशला घेऊन या. मी तेव्हा समजून त्याच्या घरी गेलो होतो सांगायला की बाबा जाऊ दे, आता काय झालं तुझं एकनाथ शिंदेचं असेल पण शिवसेनेने काय तुझं केलं? तेव्हा एकनाथ शिंदेला कंटाळून हात माणूस चालला होता. तुम्ही काय सांगता हो? पक्षाची गोष्टी करता. तुमच्या बरोबरचे ज्यावेळेला प्रवेश करायचा होता तेव्हा 4 लोक 4 आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं काय निवडून येणार. आणि त्यावेळेला ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड बसलं. हे तुमचं आजचं नाही, हे प्रत्येक वेळेला पक्षाची. तुम्ही काय पक्ष वाढायला हो? काय होती जिल्ह्यामध्ये परिस्थिती? किती आमदार होते शिवसेनेचे? काय केलं तुम्ही? सर्व फक्त सेटिंग करत राहिला तिकडे तुम्ही. याला फोड, त्याला फोड, हे कर, ते कर. कुठला पक्ष असा सोडलाय त्यांनी सांगा मला? मनसे फोडली त्यांनी, त्यानंतर BJPचे हे फोडले. कुठल्या पक्षाची हे ठेवली सांगा मला? काँग्रेसची लोक फोडली, राष्ट्रवादीची लोक फोडली.
आज कशा पद्धतीने ठाणे जिल्हा जो दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आज काय झाली परिस्थिती सांगा मला. कशा पद्धतीने काम करता. आणि तुम्ही तर तेव्हा मंत्री होतात ना, तुम्हाला कुणी रोखलं होतं. त्यामुळे आज बघा तुम्हाला सांगतोय प्रचार आमचा व्यवस्थित चालू आहे. आमची इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमचे कार्यकर्ते आता दुसऱ्या टप्प्यामध्ये हा प्रचार आमचा चालू आहे. आणि लोकांसमोर आम्ही 2-3 वेळा गेलेलो आहेत कामाच्या जोरावरती. आज आम्ही लोकांकडे जाऊन त्या लेखाजोखा त्या ठिकाणी घेतोय. 10 वर्षात केलेली कामं दाखवतोय. आणि त्यांना सुद्धा माहीत सुद्धा नाही. 2.5 वर्ष करोनाच्या काळात नरेश म्हस्के होते कुठे? ज्यावेळेला मनसेने आंदोलन केलं होतं घराच्या बाहेर पडले ते सारखे हात धुवत होते. कळलं की नाही? त्याने आम्हाला शिकू नये. आम्ही दिवस रात्र काम करणारे कार्यकर्ते हो साहेब. आज एवढी वर्ष 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो साहेब. तुम्ही पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की कशा पद्धतीने आम्ही आज संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहे. आज सत्य आहे तुमच्याकडे. सत्तेच्या जोरावर किती लोकांचे आमच्या किती शाखा तोडल्या, शाखा ताब्यात घेतल्या. धर्मवीरांचं नाम घेतात. धर्मवीर दिघे साहेबांचं ऑफिस तुम्ही ताब्यात घेऊन तिकडे स्वतःचं नाव लावलेलं आहे. लाज तरी वाटते का तुम्हाला? दिघे साहेबांचं ऑफिसला दिघे साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं. आनंद आश्रम म्हणून नाव होतं, ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं. नवरात्र उत्सव करता तिकडे. नवरात्र उत्सवामध्ये नागरिक स्टोअर नावाचा पहिल्या वर्षापासून 30-35 वर्षापासून नागरिक स्टोअर मला संबंध गेट द्यायचा. त्याचा गेट काढून स्वतःचं गेट लावलेलं. अरे दिघे साहेबांनी एवढा मोठा उत्सव केले, स्वतःचा बोर्ड कधीच लावला नाही. तुम्ही फक्त तुमच्या नावाकरता तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही काम करता. अरे आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर आहोत आणि आम्ही कधी पक्ष म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे. तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळालं सांगावं त्याने हिंमत असेल तर. राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला. तेव्हा सतीश प्रधान आमदाराचं तिकीट बाळासाहेबांनी तेव्हा घोषित केलं होतं. त्यामुळे बघा तुम्हाला मी परत सांगतो, तुमचं राहिलेला आता काळ आहे. चांगल्या पद्धतीने काम करा. आम्हाला आमचं काम करू दे, तुम्हाला तुमचं काम करा. आम्हाला सर्व तुमची काही गोष्टी आहेत ते सर्व माहिती आहेत. ज्या दिवशी ओपन करेल ना तुम्हाला फिरणं पण मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे राजन विचारेच्या नादी लागू नका. आणि राजन विचारे एवढं पुस्तक आहे, कधी कोणी उघडून बघू शकतो. आणि मी काय आज लहानाचा मोठा झालेला आहे या ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे झालेलं. त्यामुळे या भानगडीत पडू नका. तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही विकासाची कामं दाखवा ना. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय केलं ठाण्यासाठी ते दाखवा तुम्ही. 10 वर्षात मी काय काम केलं ते सांगतो. नरेश म्हस्के महापौर 2.5 वर्षात तुम्ही काय केलं सांगा. मी सांगतो तुम्हाला मी काय काम केले ते. त्यामुळे उगाच कोणाला जे चाललंय त्या पद्धतीने व्यवस्थितपणे चालू द्या. चांगलं हे चालेल. प्रचार करा. तुम्ही मुख्यमंत्री 2.5 वर्ष म्हणून होतात. या ठाण्यासाठी काय केलं ते सांगा. अहो तुम्हाला आयडिया आम्ही द्यायचो. हे काम झालं पाहिजे, ते काम झालं होतं. तीच फक्त पत्रके घेऊन तुम्ही या सर्व मंजुरी केली. आणि एकनाथ शिंदे काय करू शकतो तेव्हा राजन विचारे पण तुमच्याबरोबर होता. हे लक्षात ठेवून द्या. पहिला चित्रपट छोटा होतं, मात्र दुसरा भाग काढून त्याच्यामध्ये खरं दाखवलं. काय साहेब म्हणजे तुम्हाला कळलं ना की पहिलं खोटं दाखवलं ते कबूल केलं साहेब त्यांनी. त्यांचं असं म्हणणं आहे की सभागृह नेतेपद तुम्ही त्यांना दिलं तर ते तुम्ही देणार नव्हते. त्यांनी राजीनामा सांगून दिला नाही. अहो साहेब हे आता तुम्ही बोलतात. एवढे दिवस तोंड तुमचं शिवलं होतं का? आणि तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? तुम्हीच पिक्चर डायरेक्टर तुम्हीच होतात ना. तुम्ही काय स्क्रिप्ट काय राजन विचारे लिहायला आला होता? म्हणजे तुम्ही खोटं दाखवलं ना, एवढ्या लोकांना फसवलं तुम्ही. जर त्याच वेळेला बोलायचं होतं ना त्यावेळेला पिक्चर मध्ये तुम्ही काय दाखवलं की राजन विचार आला, चावी दिली आणि गेला, घरापर्यंत पोहोचवला. हे तर आम्ही त्याचं सांगितलं ना तुम्हाला. आताच काही किस्से काढावे वाटतात. आता किस्से म्हणजे आता त्यांना कळले. त्यांचा किस्सा लोकांना समजलेला आहे. त्यांचे किस्से जे आहेत ना सर्व लोकांना माहिती आहेत. आणि त्यातले भरपूर किस्से मला पण माहिती आहेत. कारण मी 40 वर्ष या राजकारणामध्ये होतो दिघे साहेबांपासून. आणि आम्ही दिघे साहेबांचे ओरिजिनल चेले आहोत. दिघे साहेब माझ्या शेजारीच राहायचे. हा ते मोठ्या विचारे साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की आनंद दिघे साहेबांना मातोश्रीहून असा आदेश होता की दिघे साहेबांना पदावरनं जिल्हाप्रमुख पदावरनं काढायचं होतं. आणि त्यांचा ते रुग्णालयात असताना त्यांना तसं सांगण्यात आलं. त्यामुळे दिघे साहेब बेचैन झाले. मला माहिती आहे का एक शॉट त्याने असा पण दाखवला होता. ते पण विचारून घेतात की दिघे साहेबांची बॉडी त्या ठिकाणी कांद्यावर उडी मारून खाली उडी मारली. हे हा पण शॉट होता. ते पण कराय का दाखवा ना लोकांना. हा आणि कशाला लोकांना उल्लू बनवता. थोडे दिवस राहिले
उगाच नादी लागू नका आमच्या. ते असं म्हणतात की राजनचा सीझन संपलेला आहे, नरेश मस्के विजय. आता सीझन कुठला चालू होईल तुम्हाला बघेल ते. आता तुम्हाला 4 तारखेला कळेल कोणाचा सीझन चालू आहे. आणि सीझन कोणाच्या सांगण्यात येत नसतो, जनतेच्या हातात सीझन आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर जेव्हा ते मातोश्रीवर भेटायला उद्धव ठाकरेंना गेले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं की दिघे साहेबांची संपत्ती कुठे आहे आणि त्याच्यानंतर त्यांना वाईट वाटलं, त्यांना वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो. आत्ताच कसं काय 1-2 मिनिटं तुम्हाला फक्त सगळ्यांना एक गोष्टीचा उलगडा करू आपण. या लोकांनी गुरु शिष्याची परंपरेच्या बाबतीत त्यावेळेला बोलले आत्ता या मीटिंगमध्ये. मग ते बोलले की राजन विचारे जेव्हा दिला हा राजीनामा त्यावेळेला त्यांना त्रास झाला. मग ते थोडक्यात बोलले नरेश मस्केच्या डोक्यात सत्तेची हवा आहे, चप्पल घालून हा माणूस दिघे साहेबांचा आनंद आश्रममध्ये साहेबांसमोर उभा आहे. हा फोटो पाहिला तर गुरुवर्य दिघे साहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना संताप आल्याशिवाय राहणार नाही. साहेबांचा आनंद आश्रम हे आनंद आश्रम राहिलं नाही एवढंच खरं. हा फोटो बघा. हे गुरु आणि हे शिष्य जे यांची परंपरा, हे तत्वज्ञान दुसऱ्यांना शिकवत आहेत. मला अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याच्या बाजूला बसलोय आणि त्यांच्याबरोबर या शिवसेना या खऱ्या संघटनेमध्ये काम करतोय. एक हा आहे 30 जुलै 2023चा. त्यानंतर देखील यांना अक्कल आली नाही. या मार्च 26, 2024ला होळीच्या वेळेला आमचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या फोटोसमोर कायम चप्पल घालून रुबाबात उभे असणारे नरेश मस्के आणि त्यांच्या साथीदारांना दिघे साहेबांचं पवित्र स्मृतीसमोर कसं उभं राहायचं याचं भान नसलं तर त्यांना दिघे साहेबांचा विचार, शिवसेनेचे विचार कधीच सोडले आहेत हे स्पष्ट होते. हे घ्या. हे लोक साहेबांच्या मृत्यू कसा झाला, साहेबांवरती किती अन्याय झाला. अरे जर का तुम्ही खरं शिष्य होता तेव्हा थोबाडा कशाला बंद करून बसलेला? तुम्हाला याच वेळेला समजलं का की साहेबांवरती अन्याय झाला? गेल्या 2 वर्षामध्ये धर्मवीर पिक्चर जेव्हा काढला त्याच्यानंतर या लोकांनी सातत्याने बोलत आले आणि ज्या वेळेला मी काउंटर केलंय, हे दोन्ही ट्विट तर दाखवले. याच्यानंतर पण मी जेव्हा ट्विट केलं किंवा मी त्यांना विचारलं की 22 वर्ष दिघे साहेबांना जाऊन झाले, आज तुम्हाला आठवण आली का साहेबांवरती अन्याय झाला? मग साहेबांच्या पश्चात जर का तुम्ही म्हणता तुम्ही खरे शिष्य होतात तर मग त्याच्यानंतर तुम्हाला ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही शिवसैनिक म्हणून राहतो, पण कोणतेही आमदारकी, नगरसेवक, खासदार, मंत्रिपद आम्ही घेणार नाही का म्हणून तुम्ही घेतलं. त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही आमच्या गुरुवरती अन्याय झाला. म्हणजे तुमच्या स्वार्थाची जेवढी पदं होती तेवढी उपभोगली आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटलं आमचं काय फावत नाही की त्यावेळेला तुम्ही आरोप करायला चालू झालात. त्या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे, त्याच्याही पलीकडे सर्व पक्षीय जसे विक्रांत चव्हाण बसले, सुभाष देसाई बसले आणि इतर सगळ्या पक्षाची लोक तिकडे जाऊन भेटायचे साहेबांना. आज त्या आनंद आश्रमामध्ये त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टर जे लोक आहेत ते लोकच बसतात का म्हणून? असं लोक पहिल्यांदा आत्मीयतेने पाया पडायचे, आज पडतायत का तिकडे? कारण की तुम्ही मध्यंतरी साहेबांच्या फोटोमध्ये पण काहीतरी झोल केलात आणि साहेबांचा फोटो तिकडे लावलात. जेव्हा लोकांनी टीका करायला चालू केली त्यावेळेला तुम्ही साहेबांचा फोटो काढलात. आज जेव्हा तुम्हाला माहिती पडलं की तुमच्या पायाखालची वाळू सरकते, 25 लोकसभा मतदारसंघाचा सर्वे जेव्हा काढला तेव्हा तुम्हाला समजते जेव्हा राजन विचारे जिंकत आहेत, लोक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत, त्यावेळेला तुमची घालमेल झाली आणि तुम्ही त्यावेळेला उमेदवार शोधत होतात. तुम्हाला जेव्हा उमेदवार मिळाला नाही तेव्हा कोणातरी द्यायचं म्हणून ह्याच्या गळ्यात माळ घातली आणि आज तो तिकडेच जाऊन नतमस्तक होतोय जिकडे चपला घालून उभा होता. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. धर्मवीर पिक्चर तुम्ही काढलात, मगाशी साहेब पण बोलले, अनेक शॉट, आणि त्या लोकांनी स्वतः कबूल केलं की आम्ही खरा पिक्चर आणणार आहोत. म्हणजे तुम्ही खोटा पिक्चर दाखवून तुम्हाला जे साध्य करायचं होतं, तुम्हाला जेव्हा इथनं पळायचं होतं, तुम्हाला जेव्हा तुमचा स्वार्थ साधायचा होता त्यावेळेला तुम्ही धर्मवीर पिक्चर काढलात आणि तो धर्मवीर पिक्चर काढल्यावरती मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या समक्ष सांगतो की ह्या महाराष्ट्राच्या जनतेची तुम्ही अक्षरशः फसवणूक केलेली आहे. कारण की धर्मवीर पिक्चर बघत असताना